अंबाबाई देवीचा किरणोत्सव सोहळा 5 दिवस पार पडतो. अंबाबाई मंदिराची स्थापत्य शैली हेमाडपंथी असून मंदिराचं नक्षीकाम डोळं दिपवणारं आहे. अनोखी स्थापत्य शैली असल्यानं मंदिरात किरणोत्सव पार पडतो. या किरणोत्सव सोहळ्याला सूर्याची मावळतीची किरणं मंदिराच्या महाद्वारातून प्रवेश करतात. त्यानंतर सूर्य जसजसा मावळतीला जातो तशी सूर्यकिरणं मंदिरातील गरुड मंडप, गणपती मंदिर चौक, नंतर कासव चौक, पितळी उंबरठा, गर्भगृह, गर्भकुटी असा प्रवास करत देवीच्या मूर्तीवर येऊन लुप्त होतात. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारं करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं मंदिर. या मंदिरामध्ये वास्तुशास्त्राचा आपल्याला अद्भुत असा नमुना पाहायला मिळतो. स्थापत्य शैली याची देखील सर्वदूर प्रसिद्ध आहे. मात्र त्याचबरोबर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये होणारा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक आहेत जे अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी यावेळेला येतात. वर्षातून 2 वेळा अंबाबाई मंदिराचा किरणोत्सव सोहळा संपन्न होतो. उत्तरायण आणि दक्षिणायन या कालखंडामध्ये होणारा हा किरणोत्सव सोहळा अक्षरशः पाहण्यासारखा असतो. याची देही याची डोळा हा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक आहेत जे अंबाबाई मंदिरामध्ये भेट देतात. या वर्षीचा हा उत्तरायणामधील किरणोत्सव सोहळा 29, 30, 31 जानेवारी आणि 1 आणि 2 फेब्रुवारी दरम्यान होते. याआधी किरणोत्सव सोहळा हा 3 दिवसांचा होता. मात्र अभ्यासानुसार पाहणी केली असता हा किरणोत्सव सोहळा अंबाबाई मंदिरामध्ये 5 दिवसांचा होतो असं लक्षात आलं आणि त्यानुसारच हा किरणोत्सव सोहळा संपन्न होतो. या वर्षीचा उत्तरायण कालखंडातील किरणोत्सव सोहळा आहे त्याला आता प्रारंभ होणार आहे आणि याच उत्तरायण सोहळ्याला प्रारंभ होत असतानाच गरुड मंडप आहे जे अंबाबाई मंदिराच्या समोरील बाजूस, गाभाऱ्याच्या समोरील बाजूस गरुड मंडप आहे. त्या गरुड मंडपाचं काम देखील युद्ध पातळीवरती सुरू आहे. गरुड मंडपाचं काम सुरू असताना किरणोत्सव कशा पद्धतीने, किती क्षमतेने पूर्ण होणार आहे याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. मात्र त्याचबरोबर या वर्षीचा किरणोत्सव किती दिवसांचा आहे आणि तो पाहण्यासाठी भाविकांची कशा पद्धतीने सोय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आली आहे याविषयी देखील थोडक्यात जाणून घेऊया. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थानकडे वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून किरणोत्सवाकडे पाहिले जाते. सध्या उत्तरायण किरणोत्सव 29, 31, 30, 31, 1 आणि 2 या 5 दिवसासाठी उत्तरायण किरणोत्सव साजरा होत आहे. गेल्या 2 दिवसाचं वातावरण पाहता ढगाळ वातावरण असल्यामुळं कालचा किरणोत्सव होऊ शकला नाही. जर आज आकाशामध्ये कोणत्याही प्रकारचे ढगाळ वातावरण असलेस किरणोत्सव हा चांगल्या प्रकारे होईल. किरणोत्सव पाहण्यासाठी आपण भाविकांना विद्यापीठ गेट, घाटी दरवाजा या ठिकाणी किरणोत्सव पाहण्यासाठी आपण स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे. तसेच देवस्थान समितीच्या लाईव्ह दर्शनीद्वारे आपण भाविकांना त्याचा आनंद देत आहोत. आपण सध्या गरुड मंडपाचं काम आता सध्या युद्ध पातळीवर चालू आहे. परंतु आपण किरणोत्सवामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही. जे गरुड मंडप बनवण्यासाठी आपण जे सपोर्ट लावलेले आहेत ते किरणोत्सव मार्गातले आपण जे काही स्कॅप होल्डिंग आहे ते आपण यापूर्वीच काढलेले आहेत. त्यामुळे किरणोत्सवाला कुठल्याही प्रकारचा गरुड मंडपाच्या कामाचा कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये होणारा हा किरणोत्सव सोहळा, हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक आहेत जे अंबाबाई मंदिराला दर्शनासाठी भेट देतात. त्याचबरोबर अनेक जण असे आहेत की ज्यांना मंदिरामध्ये येणं शक्य नाही आहे. त्यांच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने कोल्हापूर शहरामध्ये LED स्क्रीनद्वारे हा किरणोत्सव सोहळा प्रकाशित केला जाणार आहे. त्याचबरोबर जे भाविक आहेत जे इतर राज्यांमध्ये आहेत त्यांच्यासाठी लाईव्हच्या माध्यमातून हा सोहळा पाहता येणार आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातील हे असणारं असं
वास्तुशास्त्र त्याचबरोबर स्थापत्यशैली आणि खगोलशास्त्राचं उत्तम मेळ साधणारं कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर. या मंदिरामध्ये दरवर्षी 2 वेळेला जो किरणोत्सव सोहळा होतो, हा किरणोत्सव सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी मात्र दरवेळेला होत असते. यावर्षी गरुड मंडपाचं काम सुरू असून हे गरुड मंडपाचं काम आता काहीच दिवसांमध्ये अंतिम टप्प्यामध्ये येणार आहे. मात्र गरुड मंडपाचं काम सुरू असताना देखील कोणताही अडथळा किरणोत्सव सोहळ्यामध्ये येऊ नये याची देखील दक्षता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने घेण्यात आलेली आहे. याबरोबरच मी येथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.